घ्यायची अप्रतिम अशी कामगिरी आपल्याला सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळाली। भरत शेठ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच सूरजला देतोय। अमित शेठ वारगडे असेल, विवेक शेठ मस्कर असेल यांची उपस्थिती पाहायला मिळते। त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे। विनंती आहे या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे। तर यानंतर मॅच आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला पोगाव त्यांचे विपक्ष भादवड आणि ज्यावेळेस सामन्याला होईल सुरुवात या ऐकूया आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय व्हॉइस ऑफ खारिवली, व्हॉइस ऑफ कल्याण ग्रामीण म्हणून ज्यांची ओळख आहे असे रोशनजी संतेसर, ज्यांच्या माध्यमातून आपण खेळाचा पहिला सत्र ऐकणार आहोत। थँक्यू सो मच। प्रथम चव्हाण यांचा आवाज आपण ऐकला आणि नक्कीच चिराग 11 भावाले बी या संघाने या स्पर्धेमधील हा पहिला विजय मिळवलेला आहे। हेतांश 11 भादवड या टीमचे पुरस्कर्ते अमित शेठ वारगडे यांची सुकन्या कुमारी अमिक्षा अमित वारगडे यांच्याकडून पारितोषिक घेत आहे। सलगच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल। एका बाजूला नक्कीच किरण शेठ पाटील यांचा संघ आपण पाहणार आहोत। त्यांच्या पिताश्रीच्या नावाने स्वर्गीय दिलीप पाटील स्मृती जय हनुमान पोगाव या संघाने टॉस जिंकून प्रथम स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केलेला आहे हेतांश 11 भादवड। या दोन संघांमध्ये हेतांश 11 भादवड या टीमची सलामीची आघाडीची जोडी पाहायला मिळते। करेश म्हात्रे आणि मिलिंद। कालच्या रात्रीमध्ये नक्कीच धडाकेबाज चषक वडवली मुरबाड येथे जय हनुमान पोगाव संघ क्वालिफाय झालेला आहे। नक्कीच पाहिलं गेलं तर पहिला दिवस त्या स्पर्धेमध्ये एकूण 24 ग्रामीण ओपन संघांचा सहभाग आहे। त्यामधून गोरसई बी, वडवली बी आणि जय हनुमान पोगाव हे 3 संघ नक्कीच टॉप 3 मध्ये दाखल झालेले आहेत। खऱ्या अर्थाने मुरबाडचा वर्ल्ड कप सुरू देखील आहे आणि पाहिलं गेलं तर स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं आयोजन 7 दिवसीय स्पर्धा राज भोईर RB 11 वरप प्रसाद सुरोशी त्यानंतर रोहितभाई भोईर प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून स्वर्गीय रोहितभाई भोईर, स्वर्गीय अनिकेत पाटील आणि स्वर्गीय सागर तामाणे यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं आयोजन। प्रसाद सुरोशी यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे। राज भोईर एवन जोडी आपण पाहतोय RB 11 वरप या संघाची। या सामना सुरू होतोय, गेम ऑन, लेट्स प्ले। गोलंदाज अविनाश आणि स्ट्रायकिंगला फलंदाज करेश म्हात्रे। पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर लाऊड अपील करतात LBW ची आणि अपील फेटाळली। पंचांचा इशारा येणं बाकी आहे। लेग बाईज की बॅट कट आणि हॅरी सरांचा इशारा येतो लेग बाईज। मिळते अवांतर धाव आणि या अवांतर धावेने श्रीगणेश होते। धावसंख्या आहे 1। षटक क्रमांक सुरू आहे। पहिलं गोलंदाज अविनाश गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होतोय। यस त्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो जय हनुमान पोगाव टीमची ओळख तुषार शेलके।
दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत, दोन्ही संघ इनफॉर्म संघ आहेत. हाफ ट्रॅकर हुक केलाय इनफिल्डच्या वरून, फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर, चौकार. ओव्हरचा इशारा येतोय. फर्स्ट बाउन्सर चेंडू आपण पाहिला, मिलिंदने त्याला चौकारामध्ये परावर्तित केलंय. चांगली सुरुवात हितांश 11 भादवड या संघाच्या माध्यमातून. अमितजी वारगडे साहेबांचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला किरण शेठ पाटील साहेबांचा संघ, स्वर्गीय दिलीप पाटील स्मृती जय हनुमान पोगाव. क्या बात आहे, ड्राईव्ह करतायत. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल, स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर, क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा फटका येतोय. हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. ते आहेत. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल. अप्रतिमा झेल पकडलाय, फलंदाज झालाय बाद, बिग विकेट डाऊन. मिलिंद बॅक टू द पवेलियन. सो मच. बघा हेतांश 11 भादवड या टीमला 2 धावांची पेनल्टी असेल, कारण की त्यांचा 12 मॅन ड्रेस कोड मध्ये नाहीये. बघा पोगाव टीमच्या 12 मॅनने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे बाळा. ट्वेल्व मॅनला देखील ड्रेस कोड बंधनकारक आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. क्लीन बोल्ड, फलंदाज झालाय बाद. यू मिस, आय विल डेफिनेटली. लागतोय अजून एक धक्का हेतांश 11 भादवड टीमला. फलंदाज झालाय कमबॅक केलेला आहे या षटकामध्ये, कारण की बॅक टू बॅक 2 चौकार, त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट, आणि आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे गोलंदाज अविनाश. न्यू बॅट्समन प्रशांत देत आहेत. करेश म्हात्रे आणि प्रशांत ही जोडी यावेळेस पाहायला मिळते. नक्कीच एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल, कारण की 5 षटकांचा सामना आहे. प्रसाद
बघा पोगाव संघाने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, त्यामुळे 2 धावांची पेनल्टी असेल आणि स्पर्धेचा नियम देखील आहे. नियम आहे की 12व्या खेळाडू देखील ड्रेस कोड कंपल्सरी, त्यामुळे सर्व संघाने नियम हा सारखा आहे आणि त्यामुळे 2 धावांची पेनल्टी असेल हितांश 11 भादवड या संघाला. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज अविनाश, न्यू बॅट्समन प्रशांत. हॅट्रिक पूर्ण करेल का? हॅट्रिक बॉल ऑन साइडला मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक येतील 30 सर्कल मधून फाईन लेगला. तोपर्यंत या 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11. 2 बाद 11 ही धावसंख्या आहे हितांश 11 भादवड या संघाची. पाटील वरती विश्वास दाखवला या दुसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11. करेश म्हात्रे आणि प्रशांतला चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल, कारण की 2 फलंदाज पहिल्या षटकामध्ये गमावलेत. मिलिंद आणि तुषार खूप लवकर बाद झालेत. 5 षटकांचा सामना आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं चिराग 11 भावाले बी या संघाने 47 धावा डिफेंड केल्या. भावाली बी या संघाला विनंती असेल आपण कुठेच जायचं नाहीये, कारण की या पुढील सामना तुमचा असेल विनर विनर या 2 संघांमध्ये. स्वीप करण्याचा प्रयत्न, भरपूर शफल झाले होते, ड्रिल करून दाखवतायत. नक्कीच स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करेश म्हात्रे यांचा असफल राहिलाय आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 11. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन गोलंदाज आकाश पाटील. स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. आजचा हा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसातील हा दुसरा सामना सुरू आहे. क्या बात आहे, सबमरीन डिलिव्हरी, बॅट्समन बीट झालेत या चेंडूवरती. टप्पा पडल्याने चेंडू खाली राहतोय आणि आलाय हा डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू आले डॉट. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये अविनाशने गोलंदाजी केली होती, 2 विकेट मिळवले होते, त्याचप्रमाणे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सुरू आहे आकाश पाटीलचा. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, एकही धाव आली नाहीये. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी पाहायला मिळते आणि सलग आलाय हा 3रा डॉट बॉल. सलगचे आले 4 चेंडू डॉट. क्या बात आहे, बॅट्समन देखील करेश म्हात्रे स्ट्राइक एंडला आहेत. थोडंसं आश्चर्यचकित आहेत प्रेक्षक देखील. डान्सिंग डाऊन द विकेट आणि 5व्या चेंडूवरती क्लीन बोल्ड. फलंदाज झालाय बाद. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये रन मशीन करेश म्हात्रे. बॅक टू द पवेलियन.
पुन्हा एकदा मेडन षटक पाहायला मिळेल का? कारण की सलग 5 चेंडूवाले डॉट पहिल्या मॅच मध्ये आपण योगेशने देखील मेडन षटक हाताळलं होतं आणि या स्पर्धेमधील तिसरं मेडन षटक होईल का? कारण की प्रणवने 10 गाव टीमच्या नक्कीच पहिलं मेडन षटक हाताळलं होतं. दुसरे मेडन षटक आपण आज पाहिलं, योगेश भालेकरने मेडन षटक हाताळलं आणि सलग 5 चेंडू आले डॉट. आकाश पाटील या स्पर्धेमधील तिसरं मेडन षटक टाकेल का? कारण की एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. 5 चेंडू आणि 1 विकेट मिळवली, कोणती धाव आली नाहीये. बाळातारे येत आहेत आणि तिसरं मेडन षटक या स्पर्धेमधील विकेट मेडन षटक आकाश पाटील. अप्रतिम गोलंदाजी आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11. गणेश मोरेला आशीर्वाद भाईचा होता आधार. गणेश मोरेला आशीर्वाद भाईचा होता आधार. जीवा भावाचा रोहित भाई असा होता वर गावाची शान. जीवा भावाचा रोहित भाई असा होता वर गावाची शान. थँक्यू सो मच. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11. पुन्हा एकदा संघनायक येत आहेत. या तिसऱ्या षटकामध्ये कल्पेश भोईर यांचं देखील आगमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आयोजन समितीमध्ये त्यांची देखील महत्वाची भूमिका आपण पाहतोय आणि छोटे आज कुठेतरी जाण्याच्या तयारीमध्ये आहे. धावसंख्या 11. विवेक मस्कर देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. यावेळी फटका चांगला आपण पाहतोय. लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती. गेल्या 2 दिवसांचा विचार केला तर आजच्या दिवसामध्ये नयन धावा येत नाहीयेत, कारण की मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. पहिल्या मॅच मध्ये 47 धावा डिफेंड केलेल्या आहेत भावाले बी या संघाने. धावसंख्या 12. स्ट्रायकिंगला फलंदाज बाळातारे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल आपण पाहू शकाल या षटकामध्ये. क्लीन बोल्ट फलंदाज झालाय बाद. बाळातारे बॅक टू द पविलियन. भादवड संघ पूर्णपणे बॅकफूट वरती. अविनाश क्या बात है, अप्रतिम गोलंदाजी करतायत. विकेट मिळवली आहे संघनायकाची संघनायकाने. धावसंख्या आहे 12. विकेट गमावलेत आतापर्यंत 4. हेतांश 11. भादवड संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय, कारण की अपेक्षित खेळ आतापर्यंत होऊ शकला नाहीये. मानाची स्पर्धा आहे, सन्मानाची लोकप्रिय ही क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय, गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. रोहितभाई भोईर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन.
ऑन साइडला खेळतात, डीप मध्ये फिल्डर आहेत. स्क्वेअर लेगला एक धाव झाली पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण, मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 13 धाव धावफलकावरती. न्यू बॅट्समन आलाय सागर. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रशांत आहे. प्रशांत आणि सागरला इथून चांगला खेळ करावा लागेल. ज्याप्रमाणे पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं भावाळे बी संघाने 47 धावा डिफेंड केलेल्या आहेत, त्याचप्रमाणे 45 to 50 धावा बनवावे लागतील. परंतु तिखट मारा करतायत पोगाव टीमचे गोलंदाज. चांगली गोलंदाजी होते या तिसऱ्या षटकामध्ये. संघनायक अविनाश अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. मोठे फटके येत नाहीयेत. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आपण पाहिलं आणि आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. ज्याप्रमाणे आकाश पाटीलने मेडन षटक हाताळलंय आणि अविनाशने 2 षटक हाताळलेत, त्यामध्ये धावा आलेले नाहीयेत. एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 13 आपण पाहतोय. तिसरं षटक सुरू आहे आणि तिसऱ्या षटकातील एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला की क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये मिळते फक्त एकच धाव आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14. सो मच. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 14 आणि चौथ्या षटकामध्ये येतात गोलंदाज अजय. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रशांत आहे. गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. 12 चेंडूंमध्ये 30+ धावा बनवावे लागतील. हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन पूल पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटका ठोक. चेंडूवरती स्वागत केलंय गोलंदाज अजयचं. फलंदाज प्रशांतने वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना षटकार लगावलाय. चेंडू कोणत्याही क्षणी हरवला, फुटला, खराब झाला तर चेंडू नवीन आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. षटकार लगावलाय. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 20 धावा. पोगाव आणि भादवड या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. एक चांगलं बॅटल आपण पाहतो या 2 टीम मध्ये.
यस सामना सुरू करायचा आहे. धावसंख्या आहे 20. चेंडू आणण्यासाठी आमचे स्वतः आयोजक प्रसाद जात आहेत तिथे. गोलंदाज अजय पुन्हा एकदा यावेळेस ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा फटका आहे. लॉंगॉनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत फार वेगाने. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21. सागर आणि प्रशांत ही विस्फोटक जोडी मैदानावरती आहे. 21 धावा धावफलकावरती आहेत. यानंतर विनर विनर हा सामना होणार आहे आणि तो सामना 4 षटकांचा असणार आहे. लोअर फुल टॉस चेंडू बॅटची कडा आणि शॉर्ट फाईन लेगला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 22 धावा. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. छोट्या देखील सामन्याचा आनंद घेतोय. प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी. यावेळेस मिस टायमिंग आहे आणि फिल्डर थोडेसे दूर होते. मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या या सामन्याचा आनंद घेतात. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. 48 नामवंत संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, परंतु मिस्टामिंग स्ट्रोक आपण पाहिला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक घेतील. मिळते फक्त एकच धाव. पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार आणि त्यानंतर सुरेख कमबॅक केलंय गोलंदाज अजयने. एका षटकाराचा अपवाद वगळता चांगली गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होती. धावसंख्या आहे 24. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो. राईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 25 धावा. 25 धावा धावफलकावरती आहेत. पोगाव टीमने चांगली गोलंदाजी केली. किरण शेठ पाटील यांच्या मालकीचा हा संघ आहे. पुरस्कर्ते. या विस्फटका चांगला आहे. लॉफ्टेड इट डीप एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो हा चौकार. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29-29. आकाश येत आहेत. नवीन गोलंदाज एक आकाश पाटीलने मेडन षटक टाकलेला आहे या इनिंग मध्ये आणि आकाश बगळे येत आहेत अंतिम षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज सागर आहे. धावसंख्या 29 आहे. 4 षटकांमध्ये 29 धाव बनवलेले आहेत. 7.25 च्या सरासरीने. बघूया 6 चेंडूंमध्ये किती धाव बनवण्यामध्ये यश येत आहे ते म्हणजे हितांश 11 भादवड या टीमला. फुल टॉस
फुल टॉस चेंडूवरती फायदा घेऊ शकला नाहीये. डीप मध्ये अविनाश आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि फलंदाज होईल बाद. लागतोय अजून एक धक्का. प्रशांत बॅक टू द पविलियन. धावसंख्या आहे 30. नवीन फलंदाज भूषण. ऑन साइड लॉफ केला. डीप मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल. लॉंग ऑन ला कोणती चूक होत नाहीये. सुरेख झेल पकडला. मिलिंद सागर बॅक टू द पविलियन. शान, बाळा आणि सागर हे 6 मुख्य फलंदाज बाद झालेत. बॅट्समन तुषार येत आहेत. तुषार आणि भूषण ही जोडी आपण पाहतोय. 6 बाद 30 ही धावसंख्या आहे. हेतांश 11 भादवड या संघाची. चांगली गोलंदाजी पोगाव या संघाच्या माध्यमातून. किरण शेठ पाटील यांचा संघ आहे. लॉफ केलाय पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन ला पुन्हा एकदा प्रतिमा झेल पकडलाय आणि बॅक टू बॅक लागतोय. हा दुसरा मोठा धक्का तो म्हणजे भादवड संघाला. आकाश बगळे देखील इम्प्रेस करतोय अंतिम षटकामध्ये. हाफ ट्रॅकर आणि शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न केला होता. अर्ली बॅट्सविंग आपण पाहिलं आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 31. शेवटच्या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पूर्णपणे डॉमिनेट केलंय या सामन्यामध्ये. फुलर लेनचा चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहेत मिड विकेटला. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली फेकी. मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 33. 33 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि अप्रतिमा झेल पकडलाय. शेवटच्या बॉलवरती विकेट आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे हेतांश 11 भादवड या संघाची 33 आणि 34 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. या सामन्यामध्ये हेतांश 11 भादवड संघाने स्वर्गीय दिलीप पाटील स्मृती जय हनुमान पोगाव या संघासमोर
टार्गेट सेट केलेला आहे. हितांश 11 भादवड आणि स्वर्गीय दिलीप पाटील स्मृती जय हनुमान पोगाव या दोन संघांमध्ये हा विद्यमान सामना सुरू आहे. तिसरा सामना विनर विनर या दोन संघांमध्ये खेळवला जाईल. भावाले बी या संघाने एक सामना जिंकलेला आहे आणि या सामन्यातून जो संघ जिंकेल तो संघ चिराग 11 भावाले बी या संघासमोर फाईट करेल या पुढीलच्या सामन्यामध्ये आणि तो सामना 4 षटकांचा असेल, कारण की पहिल्या फेरीमधील सर्व सामने हे 5 षटकांचे आहेत. 34 धाव बनवायचे आहेत आणि जेव्हा खेळाचं हे दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ वरप, व्हॉइस ऑफ कल्याण, आमचे अत्यंत जवळचे मित्र प्रथम चव्हाण यांचा आवाज. आणि तिसऱ्या दिवसाचा विचार केला तर पहिल्या फेरीतील दुसरा सामना एका बाजूला हितांश 11 भादवड आणि त्यांचे विपक्ष स्वर्गीय दिलीप पाटील स्मृती जय हनुमान पोगाव असे दोन मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. एका बाजूला वॉल ऑफ भादवड करेश आपल्याला पाहायला मिळतात, दुसऱ्या बाजूला एक विस्फोटक फलंदाज सागर पाहायला मिळतील इन ऍक्शन मध्ये असतील. दोन्ही संघांकडे कॅलिबर आहे, दोन्ही संघांकडे पोटेन्शियल आहे आणि जर पाहायला गेलं तर ज्या वेळेस हे दोन्ही संघ एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये खेळत असतात त्या वेळेस चुरशीची मॅच होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय पोगाव विपक्ष भादवड अशी मॅच आपण पाहतोय. अमित वारगडे तर अमित वारगडे यांच्या माध्यमातून 3 चेंडूंवरती 3 षटकारांसाठी 3 चेंडूंवर 3 विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल, जे मात्र भादवड संघासाठी सुवर्ण संधी आहे. सामना क्रमांक दुसरा 33 धावा धावफलकावरती 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावांचं एक मापक असं आव्हान सध्याच्या स्थितीला खेळपट्टीवरती आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय दोन्ही संघांना असतील. खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा
Wishing both the team all the best. Show the good game, show the quality cricket and show the best cricket as you play. Bowling mark वरती करेश पहिल्या षटकामध्ये, स्ट्रायकर एंड वरती असतील तुषार, नॉन स्ट्रायकर एंड वरती सागर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. पहिला चेंडू बॅकफुट वरती आले, कट करायचा प्रयत्न होता. शॉर्ट कव्हर रिझन मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. एक्झिक्यूट झाली आहे सिंगल आणि अशा रीतीने धावसंख्येला आकार मिळतोय. पहिली धाव धावफलकावरती ऍड होते. स्कोर कार्ड मूव्स ऑन 1. एक धाव धावफलकावरती. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं 30 यार्ड सर्कल बाहेर 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. पहिला खेळाडू जो मात्र मिड विकेटला आणि त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये असेल. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर येतात. कॅच झाली आहे कंप्लीट. फलंदाज होईल बाद. मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. पहिला झटका लागतोय. जे हनुमान यावेळेस फटका चांगला आहे. इनफिल्डला भेदून बॉल चाललाय डीप मध्ये. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. फिल्डिंग चांगली पाहायला मिळतीये. मिड विकेट वरून थोडीशी स्प्रिंट मारली, त्यानंतर लॉंग ऑनला आले, चेंडूला गॅदर केलं, नॉन स्ट्रायकर एंड वरती फेकलं. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 3 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला पहिला आणि या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय चांगली अशी गोलंदाजी करेशच्या माध्यमातून केली जाते. तर यावेळेस फटका चांगला आहे. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज अविनाशच्या पॅट मधून येतोय. ट्रेडमार्क स्ट्रोक हा चौकार. गणाबैलाचे मालक बजरंग शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत. जय हनुमान पोगाव या संघासाठी त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत आहे. मॅच आपल्याला पाहायला मिळते रफ अँड टफ. एका बाजूला पोगाव, दुसऱ्या बाजूला भादवड. धावसंख्या धावफलकावरती 7च्या घरामध्ये आहे. बॉलिंग मार्क वरती करेश. यावेळेस अपटी बार टाकण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्याकडे वळतायत. अपटी बार जो मात्र आपण पाहिला. अतिरिक्त बाउन्स चेंडूला प्रदान झालं होतं. फलंदाजाने अगदी ते हेरलं आणि त्यानंतर अपील केली होती. विनंती असेल पंचांशी वाद घालायचा नाहीये. पंचांशी वाद जो मात्र घालायचा नाहीये, विनंती असेल. विनंती असेल पंचांशी वाद घालायचं नाहीये. आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना येते पंचांशी कुठल्याही प्रकारे वाद घालायचं नाहीये. पंचांचा डिसिजन जो मात्र आपण पाहतोय वाईड येतोय आणि वाईडच्या मदतीने टीमची टोटल 8 या आकड्यावरती 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर असं कॉल दिला जातोय. यावेळेस फटका चांगला आहे. इनफिल्ड मध्ये फिल्डिंग देखील सुरेख होते. व्हॉट अ फिल्डिंग. फिल्डिंग अप्रतिम झालीये. तोपर्यंत झालीये सिंगल कंप्लीट.
त्यानंतर अविनाशच्या माध्यमातून अप्रतिम अशी फटकेबाजी आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. एकंदरीत 9 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ पहिल्या षटकामधील अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक आहे. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. सॉफ्ट हँडने खेळलेला फटका आपण पाहू शकतो. शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये फिल्डर होते, फिल्डिंग झाली आहे सुरेख, फेकी देखील चांगली झाली होती, परंतु दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये तोपर्यंत सुखरूप पोहोचले. एक धाव कंप्लीट होतीये. टीमची टोटल 10 धावा धावफलकावरती, 2 धावा पॅनल्टीच्या ऍड, एकंदरीत 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम स्वर्गीय दिलीप पाटील स्मृती जय हनुमान पोगाव्या संघाची 33 धावा धावफलकावरती होत्या. 34 धावांचं टार्गेट होतं, त्यापैकी पहिल्या षटकामध्ये 12 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण पाहायला मिळेल 24 चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही 22 धावांची गरज. सोपं आणि मापक असं आव्हान आहे सध्याच्या स्थितीला. पोगाव म्हटलं तर एक रेड डॉट फॉर्म मध्ये असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो. सातत्याने कल्याण ग्रामीण असेल, त्यानंतर खडोली विभागाचा विचार केला तर लकी विभाग आहे तो, जो मात्र पोगाव संघासाठी, कारण एपी स्पोर्ट्स बेहरे आयोजित अरुणजी पाटील चषकामध्ये देखील बॅक टू बॅक सुपर 4 मध्ये जाणारा तो संघ आपल्याला पाहायला मिळायचा. त्यानंतर अनेक खडोली विभागातील स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी जी मात्र पोगाव संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. मुकेश कशिवले यांच्या माध्यमातून सातत्याने तो संघ पुरस्कृत केला जायचा, असा पोगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला. बॉलिंग मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज तुषार येत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती आहेत. 24 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज. सोपा आणि मापक असं आव्हान. स्ट्रायकर एंड वरती तुषार इंडिव्हिज्युअल 2 धावांचं कॉन्ट्रीब्युशन, दुसऱ्या बाजूला अविनाश 7 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. यावेळेस फक्त बॅटचा फेस ओपन केला होता, 2 क्षेत्ररक्षक होते, थोडंसं मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालंय आणि ते जिथे 1 धाव कंप्लीट व्हायला नव्हती पाहिजे तिथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. वारंवार चुका होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फिल्डिंग स्टँडर्ड जे मात्र थोड्याशा प्रमाणामध्ये लो डाऊन होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. भातवड संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. षटक क्रमांक मार्गस्थ दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय तुषारच्या माध्यमातून अगदी बॅटचा फेज ओपन करण्यात आला होता, ऑफ ड्राईव्ह करण्यात आलं होतं आणि त्यानंतर जर पाहिलं तर कॅचची संधी देखील होती. 2 क्षेत्ररक्षक, पहिला क्षेत्ररक्षक होता, दुसरा गोलंदाज होता, फॉलो थ्रू मध्ये आला होता, परंतु ती बॉल पर्यंत पोहोचू शकला नाही आणि त्यामुळे कॅच ड्रॉप झाली. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट पाहायला मिळतोय. फटका दर्जेदार आहे. रिव्हर्स हिट, स्विच हिट, बॉल निघून चाललाय बॅकवर्ड पॉइंट मधून सीमारेषा पलीकडे. फलंदाजच्या पॅट मधून येतात अग्नीच्या ज्वाळा, बाहेर पडेल हात तोफेचा गोळा. खणखणीत चौक देखील उपस्थिती पाहायला मिळते. पहिल्या दिवसामध्ये खूप सुरेख कामगिरी केली होती, मॅन ऑफ द मॅच ठरले होते, त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहू शकतो. फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, फिल्डर पूर्ण प्रकारे साथ देत नाहीयेत. बाह्य स्वरूपात 1 धाव जी मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल, दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. 1 धाव झाली होती कंप्लीट. 19 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळतीये. चेंडू पडला, गुड लेंथ वरती हिट झाला, थोडासा खाली राहतोय. फलंदाजाने एक्सपेक्ट केलं त्यापेक्षा अनएक्सपेक्टेड बाउन्स जो मात्र पिच वरती आपण पाहू शकतो. कधी चेंडू एक्सपेक्टेड करतो त्यापेक्षा अतिरिक्त टेक ऑफ घेतो, कधी सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते, कधी चेंडू पडल्यावरती वळण घेतोय तर कधी स्ट्रेट जातोय. त्यामुळे पूर्ण प्रकारे जर पाहिलं तर फलंदाज बीट होत असताना या खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहे. चेजिंग करणारा संघ आपण नेहमी पाहतो बॅकफुट वरती आतापर्यंत राहिलेला आहे. इथे रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळतीये. 19 धावा धावफलकावरती. 1 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. त्यानंतर या षटकाचा विचार केला आतापर्यंत 7 धावा ज्या मात्र एकवटण्यामध्ये यश मिळालंय पोगाव या संघाला. गोलंदाज पाहायला मिळतील पुन्हा एकदा तयार आहेत.
यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळतो. ऑफ साइडला चेंडू ट्रॅव्हल एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते. जजमेंट थोडीशी खराब होती. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि अशा रीतीने षटक क्रमांक दुसरं समाप्त होतोय. 2 षटकांची समाप्ती. 21 धावा धावफलकावरती. 1 बाद 21 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती आहे पोगाव संघाची. समीकरण येणारे 18 चेंडू विजयासाठी अजूनही 13 धावेची गरज असेल, जी मात्र स्वर्गीय दिलीप पाटील स्मृती जय हनुमान पोगाव या संघाला. विजयासाठी 18 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये 10 धावा 2 धावा पॅनल्टीच्या ऍड केल्या. 12 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय 9 धावा आल्या. एकंदरीत 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. विजयासाठी 18 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज. सोपं आणि मापक असं आव्हान आहे, परंतु म्हटलं जातं कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बडा नहीं और हारा वही जो लढा नहीं. इथे लढावं लागणारे भादवड संघाला, कारण ज्यावेळेस तुम्ही प्रयत्न करता, प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये दाखवता, अगदी त्यावेळेस समोरच्या संघाकडून तुम्ही मॅच खिचून आणू शकता. परंतु ती मॅच खिचून आणता येईल का, हा मोठा प्रश्न आहे. आणि येत्या 18 चेंडूंमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळून जाईल यात काही शंका नसेल. बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील स्पिल मधील दुसरं सांगी कुठे. तिसऱ्या षटकामध्ये करेश मात्रे जो मात्र बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. 30 यार्ड सर्कल बाहेर 5 खेळाडू पेट्रोलिंग करत असताना पाहायला मिळतील. बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल डीप मध्ये, त्यानंतर मिड विकेट असेल, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप पॉइंट पाहायला मिळेल. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सातत्याने पाहायला गेलं सेन्सिबल क्रिकेट आपण पाहू शकतो. ज्याप्रमाणे चेंडू येतोय त्याप्रमाणे मॅरिटनुसार फटकेबाजी करायचा प्रयत्न तुषार करतोय. एक चौकार देखील आलाय तुषारच्या बॅट मधून. त्यानंतर देखील तुषार खूप चांगली आणि सेन्सिबल अशी बॅटिंग करतोय. अँकर रोल निभावतोय. इथे मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिती नशिबाची साथ, बॉल सीमा पार. लक फॅक्टर ऑन करणारा नशिबाचा षटकार. मदतीने 27 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. व्हीव्हीएस लक्ष्मण गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने बॉलला फेकून दिलाय पॉइंट रिजन मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक कडक स्ट्रोक, बॉल सीमा पार, चौकार. अगदी त्याप्रमाणे मॅच मधून देखील हवा निघलेली आपल्याला पाहायला मिळतीये. 31 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी फक्त 3 धावांची गरज. येणारे चेंडू शिल्लक 15 आणि 3 धावांची गरज असेल. एकतर्फी मॅच होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. 15 चेंडू 3 धावांची गरज. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. स्कोर इज लेवल. समीकरण येणारे 14 चेंडू 1 धावेची गरज असेल. मी म्हणत होतो तुषार ज्याच्या माध्यमातून सेन्सिबल क्रिकेट खेळला जातोय. चेंडूच्या मॅरिटनुसार फटकेबाजी केली जातीये. एक षटकार 2 चौकार जे मात्र इंडिव्हिज्युअल त्यांनी ठोकलेत. यावेळेस फुल टॉस चेंडू आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय स्वर्गीय दिलीप पाटील स्मृती जय हनुमान पोगाव या संघाने. अभिनंदन टीम पोगाव. हार्ड लक टफ लक. आणि हितांश 11 भादवड या संघाला.